दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकात गुन्हेगारीचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये। चोरीचे प्रमाण नाशिक शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याने व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। मोठ्या चोऱ्यांच्या पाठोपाठ आता शहरात छोट्या चोऱ्या देखील वाढत असल्याने नागरिक तसेच व्यावसायिकांची चिंता चांगलीच वाढली आहे। त्यातच आता नाशिक महानगरपालिका नाशिक राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2009 मुक्त फेरीवाला क्षेत्र क्रमांक 3 मध्ये काही अज्ञात चोरांनी रंजना जनरल स्टोअर येथे चोरी केली आहे। सकाळच्या सुमारास दुकान मालक हे जॉगिंग वरून वापस येत असताना त्यांना त्यांच्या दुकानांमध्ये काही गडबड असल्याचे दिसून आले। त्यानंतर पाहिले असता त्यांच्या दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले। सकाळी जॉगिंगला गेलो होतो, जॉगिंगहून येताना आहे ना तुम्ही इकडे राऊंड मारत होते, इकडे राऊंड मारताना इथं पत्ता सुटलेला होता आणि पत्ता सुटल्यानंतर बघत काहीतरी बोललो गेलेलं दिसते, तर मी आतमध्ये जाऊन बघितलं तर आतमध्ये सगळ्या त्याच्यातल्या काय पैसे होते 200-250 रुपये चोरीला गेले। कमी त्या 10,000 असेल 10,000 कारण पूर्ण कपाट भरलेलं होते। पोलिसांना काही तक्रार वगैरे केली आपण? नाही, अजून काय केलं नाहीये, आता पोलिसांना बोलून घेतो। या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। या चोरीनंतर आता पोलिसांनी संबंधित परिसरामध्ये गस्त वाढवावी अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।